तालुका अध्यक्ष शैलेजी काते साहेब यांचा सन्मान आदरणीय सचिनजी मोरे हे करतील। कोपरा बघा, कोपरा रक्षक विराज राणे बलदंड शर्यष्टीचा खेळाडू, मध्य रक्षक संकेत बनकर राष्ट्रीय खेळाडू, रायगड जिल्ह्याला श्रीकृष्ण करंडक मिळवून देण्याचा त्यामध्ये महत्वाचा वाटा असलेला हाच तो खेळाडू निघालाय चढाईसाठी। रसिकांच्या गळ्यातील ताईत अर्थात प्रशांत जाधव हा सागर आहे, हा महासागर आहे। चढाई करेल 3 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रशांत जाधव, पायात धुमचक्री वादळ असलेला असा हा वादळ। सागर डाके यांनी ग्राउंडवर स्टेज जवळ यायचं। सागर डाके त्याला प्रत्युत्तर जय बजरंग रोहा। कृपया कोणी बॅरिकेडेड वर चढायचं नाहीये, बॅरिकेड वर चढू नका, बसू नका, सर्वांना विनंती आहे। बोनस मिळवतोय रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला समाधान मोरे, ही सुद्धा एक्सप्रेस आहे पांडवादेवी रायवाडी संघाची। समोरील कॅमेऱ्याच्या समोर असणारे प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती आहे की तिथून कृपया त्यांनी बाजूला व्हायचं आहे। समोरील कॅमेऱ्याच्या समोर असणारे सर्व प्रेक्षक वर्ग त्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी तिथून बाजूला व्हायचं आहे। स्वयंभू भाषाई संघ आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे। चला शेवटचा मिनिट आपल्याला, 1 मिनिटात जर आपण हजर राहिलात नाही तर या स्पर्धेतून आपल्याला बाहेर निघावं लागेल, विनंती आहे। चला व्यासपीठावर प्रचंड गर्दी झालेली आहे। प्रशांत जाधव चढाई करतोय आणि रोखला गेलाय वारू, काय क्षेत्ररक्षण केलं प्रशांत जाधव, याला थांबवलं। सुंदर हो, जय बजरंग रोहा। सुरुवात तर छान आहे, चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही। 3-0 असा गुणफलक झगमगतोय जय बजरंग रोहा संघाचा। मावल मी वादल मी, अरे मरणाचा भी काल आम्ही, रणमस्तांची जाता मुची, अरे भ्या कुणाला धावतर, प्रीत तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोजर खायाची, रयतेचा राजा आम्ही हात रतायाच, जिकत नाही जबर तवर झुंजत राहायचं। चढाई करतोय, उभा ठाकलाय केदारलाल आणि रोखला गेलाय वारू, जय बजरंग रोहा। घणाघाती हल्ले पाहायला मिळतील याच मैदानावर। प्रत्येकाचा पैसा आज वसूल होईल, कारण सामना सुद्धा त्याच ताकदीचा चालू आहे। ग्राउंड नंबर 1 चालू करून घ्या। श्री गणेश वाशी संघ उपस्थित आहे, शेवटचा मिनिट बाकी भाषाई संघ। समाधान मोरे शांत स्वभावाचा खेळाडू, दिलेला निर्णय मान्य करणारा, परंतु आज मैदानावर काय खेळी करेल। चढाईसाठी विराज,
चढाई करतोय पांडवादेवी रायवाडीच्या प्रांगणात। आपले रोहा तालुक्यातील प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि आमचे मित्र भाऊ शेलार यांचं स्वागत मी अनिल जे घरजाळे भारतीय जनता युवा मोर्चा रोहा शहर अध्यक्ष अनिल जे घरजाळे यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करायचं आहे। ग्राउंड नंबर 1 वर स्वयंभू भासाई चला मित्रांनो सहकार्य करा। स्वयंभू भासाई संघ वारंवार पुकारा करतोय मित्रांनो चला चढाईसाठी पुन्हा एकदा अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी निघालाय प्रशांत जाधव आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण झालंय। ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला असं म्हणतात हे प्रत्यक्षित आपण पाहत आहात। बळीराजा संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठलजी मोरे यांचं इथे आपण स्वागत करत आहोत। अमितजी घाग युवा मंच यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत। मी विनंती करतो की विलासजी डाके त्यांना सन्मानित करतील। बळीराजा फाउंडेशन चे अध्यक्ष स्वयंभू भासाई काही संघ फी भरून मला वाटते बाहेर जातात की काय। अहो तिसरा पुकार दिलेला आहे चला विनाविलंब या 2-5 रसिकांना तुम्हाला सांगतोय पांडवादेवी रायवाडी संघ सुरुवातीला कोसलतो नंतर उचलतो गुणफलक बदलेल 3 गुणांची आघाडी उभा ठाकला समोर मात्र जेरबद्ध करत असताना
दहावीर टेलिकॉमचे मालक विशालजी पाटील, त्याचप्रमाणे रायगड पोलीस जितूदादा यांचे अमितजी घाक युवा मंच यांच्याकडून सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. सहा दोन. जय बजरंग रोहा संघ सुद्धा माघार घेणार नाही. आपल्याच रोहा तालुक्यात त्यांची दहशत दरारा कायम ठेवतोय. डू ऑर डाय. आता मात्र आपल्याला टच पॉइंट मिळवावं लागेल किंवा बोनस पॉइंट मिळवावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जय बजरंग रोहाचा विजयाचा आलेख मी पाहिलाय. चुकीला माफी नाही आहे. बुचकुल्यात पडलाय पांडवादेवी रायवाडी संघ. 2-7 5 गुणांची आघाडी मैदानावर पाहायला मिळेल जय बजरंग रोहा संघाची. मैदानात सेट होतोय जय बजरंग रोहा संघ, परंतु कमालीचा संघर्ष करावा लागेल, झोकून द्यावा लागेल पांडवादेवी रायवाडी संघाला. माणसानं कसं समुद्रासारखं अथांग असावं, ना भरतीचा माज ना ओटीची लाज, असा प्रत्येक खेळाडूनं स्वतःला बनवला पाहिजे. संकेत बनकर एक अनुभवी खेळाडू आहे, त्याला साथ देतोय केदारलाल. डू ऑर डाय. केदारलाल कोपरारक्षकाच्या भूमिकेत संकेत बनकर जेरबद्ध करू शकेल एवढी ताकद या खेळाडूमध्ये आहे. वादळ निर्माण करण्याची सामर्थ्य या खेळाडूमध्ये मी म्हटलं, आणि हाच तो केदार सॉरी संकेत बनकरनी बघा उभा ठाकला भिंतीप्रमाणे आणि सुपर टॅकल झाली. 2 गुण मिळालेले आहेत आणि संजीवनी मिळते आहे पांडवादेवी रायवाडी संघाला. जोपर्यंत वादळ शांत आहे, जोपर्यंत समुद्र शांत आहे, कोणी समुद्रात उड्या माराव्या, कोणी पोहावं, कोणी मासे पकडावे, परंतु समुद्र शांत आहे तेव्हाच. जेव्हा समुद्राला सुनामी येते ना, मोठे मोठे जहाज पाण्याखाली जातात हे विसरू नका. अहो वाघ 2 दिवस जंगलाच्या बाहेर आला नाही म्हणून वाघाचा दरारा कमी होणार आहे का? बिलकुल नाही. तसाच हा पांडवादेवी रायवाडी संघ कमबॅक करेल, घणाघाती हल्ले करेल, काय गनिमी कावे रचेल हे पाहणं रंजक ठरेल. अभी तो झांकी है, पूरा खेल बाकी है. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असा हा खेळ मैदानावर संयम कुणाकडे आहे. चढाईसाठी निघालाय विराज पाटील, चढाई करतोय ग्राउंड नंबर 2 वर. 7-4 4-7 असा गुणफलक मैदानावर पाहायला मिळतोय.
हॅलो. थोड्याच वेळामध्ये येथे युवा नेते ललित शेठ पाटील तथा राजेशजी मापारा उपस्थित राहणार आहेत. मैदानासमोर रस्त्यामध्ये ज्या गाड्या आहेत कृपया त्या काढून घ्यायच्या आहेत. मान्यवरांच्या गाड्यांना येण्यासाठी जागा करायची आहे. टीव्ही7 मराठी महाराष्ट्र न्यूजचे संपादक श्री राकेशजी मोरे हे इथं कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. श्री राकेशजी मोरे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. सामान्यातून घडलेला नेता, रोह्याचा प्रेरणादायी चेहरा अमित घाग आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साकारलेली ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. टीव्ही7 मराठी महाराष्ट्र न्यूजचे संपादक राकेशजी मोरे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. साधेपणा, प्रामाणिक मेहनत आणि सामान्य माणसाशी जुळलेली नाळ यामुळे रोहा तालुक्याचा राजकीय शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात. मी आपले सहर्ष स्वागत करतो. एक आदर्श नेता म्हणून ओळख मिळवणारे म्हणजे अमितजी घाग. यशाकडे वाटचाल करेल 8-6 होईल हा सामना चोरशीचा. थर्ड रेड डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचं सुरू. काय कडवी झुंज देते हो जय बजरंग रोहा. छान 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 काय पदलालित्य छान आहे हो जय बजरंग रोहा. टीव्ही7 मराठी महाराष्ट्र न्यूजचे संपादक श्री राकेशजी मोरे. विराज राणे उभा ठाकलाय. मी म्हटलं टीव्ही7 मराठी महाराष्ट्र न्यूजचे संपादक शिवाय माहिती अधिकारी कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आमचे मित्र राकेशजी मोरे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतो शैलेशजी काते साहेबांना की आपण राकेशजी मोरे यांचा सन्मान करायचा आहे. भाजपा मुरुड अध्यक्ष शैलेशजी काते साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन राकेश मोरे यांचा सन्मान करायचा आहे. मी ग्राउंडच्या मध्ये असलेले जी पब्लिक आहे विनंती करेन त्यांना की आपण आमचे मान्यवर येत आहेत त्यांच्यासाठी कृपया रस्ता सोडायचा आहे. कृपया इथून रस्ता सोडायचा आहे. थोड्याच वेळामध्ये मान्यवर ललित शेठ पाटील तथा राजेशजी मापारा इथं उपस्थित राहणार आहेत. कृपया इथे ग्राउंड मधील पब्लिकला विनंती आहे की आपण त्यांना येण्यासाठी जागा करून द्यायची आहे. हॅलो, रसिकांसाठी खुश खबर आहे. दुसऱ्या फेरीला सुरुवात होते आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना
ग्राउंड नंबर 2 वर टीबीएम कारावी नवतरुण तलाघर पहिला पुकार दुसऱ्या फेरीचा पहिला सामना ग्राउंड नंबर 2 वर। तर ग्राउंड नंबर 1 वर झुंजार कणे सापया वरसगाव आपल्याला सुद्धा पहिला पुकार आपण जयत राहायचंय। धन्यवाद। मधील पब्लिकला विनंती आहे कृपया मान्यवरांसाठी रस्ता करायचा आहे, कृपया रस्ता द्यायचा आहे। भारतीय जनता पार्टी रायगडचे युवा नेते ललित शेठ पाटील, सन्मान्य आमदार रवी शेठ पाटील यांचे चिरंजीव इथे उपस्थित राहिलेले आहेत। मी विनंती करेन त्यांना की आपण स्टेजवरती यायचं आहे, स्टेजवर कृपया जागा करून द्यायची आहे, स्टेजवरची गर्दी कमी करायची आहे। तथा आमचे मार्गदर्शक राजेशजी मपारा साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते सन्मान्य राजेशजी मपारा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सन्मान्य राजेशजी मपारा इथे उपस्थित आहेत। मी विनंती करेन की आपण स्टेजवर यायचं आहे, कृपया स्टेजवरती गर्दी कमी करायची आहे, कृपया स्टेजवरची गर्दी कमी करायची आहे। आमचे मित्र तथा सरपंच कुणालजी पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेला होत आहे। काही सामना चालू आहे, 8-10 2 गुणांची आघाडी आता मात्र गुणाकडे आहे। पांडवा देवी रायवाडी जबरदस्त डॅश केलाय प्रशांत जाधव आणि समाधान मोरेच्या मातृछाया डेकोरेटर्स श्री अक्षय भिंगारे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। काही परिस्थिती होती आणि काय झालं होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो। जी आघाडी जय बजरंग रोहाची होती ती आघाडी आता पांडवादेवी रायवाडीची झाली, परंतु जय बजरंग रोहा माघार घेणार नाही। ही आघाडी मोडून काढू शकेल एवढी ताकद एवढं सामर्थ्य जय बजरंग रोहा संघात आहे। MH06CK5482 ही गाडी स्वागत कक्षाच्या समोर लावलेल्या बाजूला घ्या विनंती आहे। हँडल लॉक आहे। MH06BK4711 कुणाच्या गाड्या आहेत त्याने आपल्या बाजूला करा। धन्यवाद। शेवटचा मिनिट बाकी 8-13-13 प्रशांत जाधवचा दहशत दरारा कायम। MH06CK3638 ही सुद्धा गाडी बाजूला करायची आहे। विराज चढाई करतोय मात्र 1 गुण पुन्हा एकदा चढाईसाठी। थर्ड रेड समाधान मोरे 9-13-9 काही सेकंदाचा खेळ बाकी मैदानावर चुरशीची लढत झाली। ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला असा हा आणि समोर उभा ठाकलाय अलिबागची अभेद्य भिंत विराज राणे। बघा शरीरयष्टी प्रत्येकाने अशी शरीरयष्टी कमवली मित्रांनो, रायगड जिल्ह्याचा संघ कसा बलाढ्य दिसेल। धन्यवाद। विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक। ग्राउंड नंबर 1 वर दुसऱ्या फेरीचा